हॅलो नमस्ते। आज आपण चिकन बनवणार आहोत। आधी आपण अळणी सूप बनवणार आहोत आणि मग चिकन रसा बनवणार आहोत। हे घरगुती मसाल्यांपासूनच बनवले, त्यामुळे प्रोसेस थोडी हलकी लेंदी, म्हणजे आपल्याला मिक्सर वगैरेला मसाला वाटून घ्यायचा आहे। तो पूर्णपणे घरगुती मसाला आहे, तर बघूया कसं बनवलंय। 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर काळे मिरे, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं याची पेस्ट दळून घेतलेली आहे। आणि कुकरमध्ये तूप घेतलंय, त्यामध्ये कांदा घातला। कांदा हलका परतून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये इथे लवंग, दालचिनी आणि 2 वेलदोडे टाकलेत। हे परतल्यानंतर याच्यामध्ये चिकन आहे ना ते टाकायचं। चिकन 5 मिनिटं आपल्याला इथे गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पेस्ट टाकायची आहे। पेस्ट पण पूर्ण चिकनला छान आपल्याला लावून घ्यायची आहे। त्यामध्ये हळद टाकली थोडीशी आणि मीठ चवीनुसार घातले। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, तर पाणी थोडंच घालायचं आहे, फार जास्त पाणी घालायचं नाही, चिकनचंही पाणी सुटतं। तर याच्यात पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर याच्या 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झाल्या की हे असं सूप दिसणार आहे आणि चिकन पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे। आता याचा मसाला रेडी करूया। त्यासाठी इथे तव्यावर तेल घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं टाकलंय आणि इथे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत, तर ते पण आपल्याला हलके परतून घ्यायचे आहेत। खोबरं खूप लवकर परततं म्हणून मी ते बाजूला करून घेतलंय। आणि सेम याच्यातच लसूण टाकलाय, थोडं आलं टाकलंय, ते परतायचं। कांदा घातला, हिरवी मिरची 1 घेतलेली आहे आणि ते पण परतून घेतलेलं आहे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यामध्ये मग मी इथे पुढे काही मसाले ॲड करणार आहे, जसं की याच्यामध्ये आता लवंग टाकणार आहोत आपण। त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत काळे मिरे, स्टार फूल आणि दालचिनीचा तुकडा घेतला, तर थोडासाच दालचिनीचा तुकडा घेतला। मसाले पण अगदी 2-2, 3-3 काळे मिरे एवढंच घेतले, कारण की अळणी सूपमध्ये गरम मसाला घेतलाय आणि या मसाल्यामध्ये पण गरम मसाला आपण ॲड केलेला आहे। तीळ टाकलेत, गॅस बंद करून घेतले, मग तव्यावर तीळ टाकले आणि कोथिंबीर घातली। आणि आता आपण हा मसाला वाटून घेणार आहोत। हा मसाला कमीत कमी पाणी घालून आपल्याला छान दळून घ्यायचा आहे बारीक। तर मसाला असा मी वाटून घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जेवढं आपल्याला भाजीला लागतं ना तेवढं। जर तर्री हवी असेल तर अजून जास्त तेल घालायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 तमालपत्र, त्याच्यानंतर याच्यात कांदा ॲड केलेला आहे। कांदा हलका परतला की त्यामध्ये मग पुढे हळद टाकायची थोडीशी, हलका गोल्डन ब्राऊन कांदा केलाय, मग त्यामध्ये हळद घातली आहे। हळद परतली की टोमॅटो घातलाय, टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे। आणि मग त्यामध्ये टोमॅटो परतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये जी पेस्ट आपण केलेली ना ती ॲड करायची आहे आणि ही पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे, जोपर्यंत याचं तेल सुटत नाही साईडने, एवढं आपल्याला छान परतून घ्यायची। म्हणजे याला साधारण 5 ते 10 मिनिट आपल्याला कमी गॅसवर ही पेस्ट परतून घ्यायची आहे। आता आजूबाजूने तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं पेस्ट छान परतून झालेली आहे। आता पुढे आपण याच्यामध्ये काळा मसाला मी ॲड केलेला आहे आणि लाल तिखट ॲड केलंय, मीठ घातलंय चवीनुसार। काळ्या मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला, मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, कोणताही एक मसाला पण कमी प्रमाणात ॲड करायचा, कारण की आपण याच्यामध्ये खडे मसाले ॲड केलेले आहेत। तर आपल्या चवीनुसार कुठला तरी एक मसाला ॲड करायचा आहे आणि नसेल कोणता मसाला लाल तिखट घातलं तरी पुरेसं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं, फार जास्त पाणी नाही ॲड करायचं, कारण की ही आता आपल्याला वाटेल पातळ, पण आपल्याला हे सगळं 10-15 मिनिटं छान कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे, जेणेकरून चिकन स्टॉक, चिकन आणि तो मसाला एकंदरीत फुल फ्लेवर्स येतील सगळ्यांचे। आणि 5 मिनिटं बॉईल झाल्यानंतर आपला चिकन मसाला रेडी झालेला आहे। तर ही ग्रेव्ही जी आहे ना नंतर अजून जास्त थिक होते। आणि आता आपण सर्व करून घेणार आहोत। तर यामध्ये स्पेशली या रेनी सीझनमध्ये खूप अप्रतिम लागतं। यात खड्या मसाल्यांचा छान चव येते आणि ह्या दिवसात खायला सुद्धा खूप सुंदर वाटते। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।